नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. 15 ऑगस्ट निमित्त मी एक रेसिपी करणार आहे. त्या रेसिपीला लागणारं साहित्य आहे, हा रवा आहे 1 वाटी, पालक घेतला मी, कोथिंबीर आणि गाजर आणि बीटरूट आहे आणि हिरवी मिरची आणि आलं. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना पसंत येणारी ही रेसिपी आहे. सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. रवा टाकायचा. एक भांडं घेतलं, भांड्यामध्ये मी रवा टाकत आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 वाटी दही. छान मिक्स करायचं पाणी टाकून. थोडा वेळ मी मिक्स करून बाजूला ठेवते आणि दुसरी तयारी करून घेते. इनो आहे, थोडा किंचित घेतला मी आणि छान मिक्स करून घेते पाणी टाकून. बघा मित्रांनो, हा पालक आहे ना, मी मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकला आणि हिरवी मिरची, आलाचा तुकडा आणि कोथिंबीर हे मिक्सी धरते मी. बीटरूट आहे ना, हे मिक्सी धरून घेतलं मी. बीटरूट आणि गाजर अशा पद्धतीने जर केलं तर छान छोटे मुलं पण खातात. नक्की एकदा ट्राय करा. हे पालक प्युरी आहे मित्रांनो. याच्यामध्ये आहे ना, हा रवा भिजवलेला हा टाकून घेते. मिक्स करून घेते चमच्याच्या सहाय्याने आणि थोडं मीठ टाकते. बघा या प्रकारे छान मिक्स करून थोडं मीठ टाकते चवीपुरतं. थोडं कमी वाटत आहे मला, म्हणून मी आहे ना थोडं मीठ टाकते. याच्यात पण मीठ टाकून घेते आणि या प्युरीमध्ये आपण भिजवलेला रवा ते पण टाकून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते. अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलांना करून दिलं तर आवडीने खातील मुलं. बघा छान मिक्स करायचं. बघा मित्रांनो, ही प्लेट घेतली. या प्लेटला आहे ना मी थोडं तेल लावलं आणि या प्लेटमध्ये आहे ना जी आपण केलेली आहे पेस्ट प्युरी ती टाकून घेते आणि कुकरमध्ये ठेवते. या टपमध्ये मी आहे ना काढलेलं आहे आणि हे पण आहे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. मी इडली कुकर ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक स्टँड टाकला आणि दोन तांब्या आहे ना पाणी टाकलं. पाणी छान गरम झालं आणि हा टप ठेवते. या टपवर आहे ना ही प्लेट ठेवते आणि नंतर झाकण लावते. अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिट आहे ना मी मीडियम गॅसवर याला शिजवून घेते. बघा मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे. इंडिपेंडन्स डे स्पेशल आहे. कोणताही कलर न वापरता मी सर्व ऑर्गॅनाइज फूड वापरलेला आहे. नुसत्या रव्यापासून मी पूर्ण रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हॅपी इंडिपेंडन्स डे.
आणि जय हिंद जय भारत.